बैर्यास वाटे देवा देऊन भारिया भार मल्यार पतंग सरक माझा सोबत आहे. काळजी घ्या, मी कायम तुमच्या सोबत आहे. अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला ते अजित पवार म्हणतात. पण घरांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी आहे. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तरफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहील. आता मी निरोप घेतो, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. जोपर्यंत माझ्या हातपाय हातपायला, जोपर्यंत तुमचं भलंच काही बाकी मी काम करून जातो. मी कामाचा माणूस, मी कामाचाच माणूस. मी रात्रीच्या परवडी करायला टाकतो. 6 महिन्याच्या आत राजेशचा विधिमंडळाचा सदस्य गप्पा बसतात. शब्दाचा पंगा शब्द फिरवत नाही. मागच्या वेळेस असंच माझ्या परवडीमध्ये मी ठरवलेलं होतं, तर राजेशला थांबवलं. पण त्याला सांगितलं, आपल्याला तुला मी अपघात केले, करून दाखवलं गेलं, अपघात करून दाखवलं की नाही. Yeah.
कायम तुमच्यासोबत आहे. तर मित्रांनो, जग काय तुम्ही आम्ही आज शहराच्या नियंत्रित बोलवून आल्यानंतर प्रत्येकाला जायचे, परंतु आस्तिक कलशाचं दर्शन झाल्याच्या नंतर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या मंडपामध्ये यावं. आपल्याला दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. ज्यांचं दर्शन झालेलं आहे त्या सर्वांना विनंती की त्यांनी मंडपामध्ये यावं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपल्याला व्हायची आहे. याचा बस करा. डोळ्यातून एक थेंब जरी काढला ना तर सांगतो एकाला, अरे माझी एक कुठे इच्छा होती एवढ्या लवकर जायची, तुमची अजून खूप कामं करायची होती. मंत्रालयातील तो फाईलचा गठ्ठा अजून माझ्या सहीची वाट बघत होती. सुरेत्राची माझी त्या फाईलवर सही करायची. जेवढं प्रेम मला दिलं तेवढंच प्रेम सुरेत्राला दिलं. मला विश्वास आहे माझ्या इच्छी सुद्धा महाराष्ट्रासाठी टकेल आणि महाराष्ट्राचा विकासाचा गाडा एवढं हळूहळू चालणार नाही. द्या स्वतःला. आता नक्कीच मी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर स्वतः नाही होऊ शकत ना तुमची कामं मी हक्काने माझ्यापाशी होऊ शकतो. पण सुरेत्र असेल आवाज बंद केलाय म्हणलं त्या लोकांना जमान दर्शन घ्या मला वेळ आपल्याला सर्वांना विनंती आहे काही गडबड न करता आरामशीर आस्तिक कलशाचं दर्शन घ्यावं. दर्शन झाल्याच्या नंतर मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी सर्वांचं दर्शन झाल्याच्या नंतर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची. बाहेर उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मंडपामध्ये यावं. ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी मंडपामध्ये यावं. या ठिकाणी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आस्तिक कलशाचं दर्शन आरामात घ्यावं. कोणी घाई गडबड करू नये. दर्शन झाल्याच्या नंतर मंडपामध्ये यावं. नाही समोर समोर बघ.
हॅलो, मंडपाच्या बाहेर असलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, सर्वांनी या मंडपामध्ये स्थानापन्न व्हावं. आदरणीय अजितदादांना या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटं शांत उभं टाकून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मंडपामध्ये स्थानापन्न व्हावं. पाठीमागे या. हा समोर सर्व नागरिकांना विनंती आहे, अतिशय आरामात मोबाईल हात कुणी घाई करू नये आणि आस्ती कलशाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपापल्या जागेवर सर्वांनी 2 मिनिट शांत उभं राहून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी 2 मिनिट आपापल्या जागेवरती स्तब्ध उभं राहावं आणि अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांति शांति. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. Play by USB drive. तुम्ही हक्काने माझ्यापाशी घेऊन येऊ शकता, पण सुनेत्र असेल तिकडे त्याच हक्काने तुम्ही या. आशीर्वाद रूपाने मी सदैव असेलच तुमच्या सोबत. हे राजेश
काय चाललंय अरे मला सगळं समजतंय पण आता रडत बसू नकोस आपल्याकडे रडायला वेळ पुरत तू तर माझा तो खंबीर गडी आहे ज्याला मी भर सभेत हक्कानं सांगायचो राजेश काय करायचं ते कर पण मला चल तू माझा खरंच मनापासून आवडता होतास आणि आहेस तुझी कामाची पद्धत तुझी जनतेत कर्म या गोष्टीचा मला प्रत्येक वेळेस अभिमान वाटतो तडजोड करावी लागली तरी चालेल पण मला विजय हवाय हा माझा शब्द तू नेहमीच पाळलाय परभणीची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे हे विसरू नकोस आज मी प्रत्यक्ष तिथे नाहीये हे दुःख मलाही पण राजेश मी तुला अशा ठिकाणी सोडून गेलोय जिथून तुला परभणीच्या जनतेची सेवा करायची माझं नाव माझा विचार आणि मी दिलेला तो मंजलचा मंत्र हेच शस्त्र आता डोळे घुस आणि कामाला निकाल काहीही असो तुझा संघर्ष कमी पडता कामा मला अडकला कुठे तर फक्त डोळे मिटून आठव दादाचा तोच आवाज तुला पुन्हा साथ दे खंबीर राहा राजेश कार्यकर्त्यांना धीर दे तुझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे येतो मी सांभाळ स्वतःला तुझाच दादा काळजी घ्या मी कायम तुमच्या सोबत आहे अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून ना मला मी अजित पवार म्हणतात पण घरांनो नियतीचा खेळ बघा खरंच आज माझा हा प्रवास इथं थांबतो मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम म्हणतो लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं हीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कामं येऊ घेताना मन खूप जड पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा दिवस शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर तुमच्या गाडी चालली बंद